साताऱ्यातील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धोम धरणातून मध्यरात्री 7000 क्युसेकने कृष्णा नदी पात्रात विसर्ग करण्यात आलाय। यामुळे वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणाऱ्या महागणपती मंदिरात पाणी शिरलंय। नदी लगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सांगलीच्या वारणा धरणातून 13500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडतोय, तर कृष्णेची पाणी पातळी तब्बल 19 फुटांवर पोहोचली आहे। वारणेचं पाणी पात्राबाहेर आल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन देण्यात आलं। बिहार विधानसभा निवडणुकीच्या छाननी समितीवर सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आली आहे। खासदार प्रणिती शिंदेंवर पक्ष नेतृत्वाने यापूर्वी देखील गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्येही जबाबदारी सोपवली होती। ती त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडल्याचं दिसलंय। सोलापुरात दहशत माजवणाऱ्या साला टोळी विरोधात शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। यात सराईत गुन्हेगारांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। साला टोळीतील 6 जणांविरोधात खंडणी, अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि खुनाचा प्रयत्न करणं अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।